मी आता इथून पुढं भाषण बिषण करणार नाही. वडील म्हटले काय झालं बाबा, का भाषण करणार नाही? मी म्हटलं समाज जर सुधारणार नसेल तर आपण का बोलायचं? वडील मला म्हटले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम होईल. ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, पण परिवर्तनाची सुरुवात आपली आपल्यापासून होईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि वृक्षदायी संस्थेने जे काम सुरू केलंय ना, हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये. मी या अनेक उपक्रमात स्वतः सहभागी आहे. अनेक वेळा मी वृक्षदायी संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. ही माणसं ज्या पोटतिडकीनं वृक्षांवरती काम करतात त्याचा हेवा वाटावा असं हे सगळं काम आहे. आणि महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. या संत परंपरेनं आपल्याला निसर्गाचं महत्व सांगितलं. या संत परंपरेनं आपल्याला निसर्गाशी जुळून घ्यायला सांगितलं. संतांची अनेक प्रमाण आहेत, अनेक वचनं आहेत की जी वारंवार आपल्याला सांगत होती की इतर जे प्राणी पक्षी आहेत, इतर जे पशु पक्षी आहेत, त्याचप्रमाणे माणूस सुद्धा या निसर्गाचा एक छोटासा घटक आहे. आणि आपण आपल्या पातळीवरती, आपण आपल्या पात्रतेनं आपण तितक्याच जमिनीवरती राहावं ज्या पद्धतीनं इतर प्राणी पक्षी आहेत. माणसानं त्याच्या बुद्धीच्या जोरावर अफाट अशी प्रगती केली आहे. किती प्रचंड प्रगती केली तुम्ही विचार करा बरं. इतर प्राणी पक्ष्यांच्या तुलनेमध्ये माणूस आज कुठच्या कुठे निघून गेला. प्रचंड प्रगती. माणसाचं जगणं सोपं झालं, सुलभ झालं. पण स्वतः थोडंसं अंतर्मनात डोकावून एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. या भौतिक प्रगतीच्या जोरावरती आमचं जगणं सोपं झालं, सुलभ झालं, पण खरंच ते सुखी झालं का? आणि मग सुखी जर करायचं असेल तर अशी सुखाची कोणती व्याख्या, कोणती परिभाषा आहे की ज्या मार्गावर गेल्यानंतर आम्हाला आत्मशांती मिळेल, आत्मबोध होईल? हे प्रश्न जर आपण स्वतःला विचारत गेलो तर आपल्याला एक गोष्टीची जाणीव होईल की हे सुख निसर्गाशी जुळून घेण्यात आहे. हे सुख निसर्गाच्या सानिध्यात आहे. आज मी जेव्हा इकडे येत होतो ना, मला सारखा तो विषय माझ्या डोक्यामध्ये घोळत होता आणि माझ्या मनात एक विचार आला, झाडांना जर बोलता येत असतं तर? झाडांनी असा मोर्चा काढला असता नगरपंचायतीवर, त्यांनी असा आक्रोश केला असता की माणसाला जगणं मुश्किल होऊन गेलं असतं. तुम्हाला मी एक साधं कल्पना करा. मी परवा जावेद अख्तर, तुम्ही अनेक गीतं ऐकली असतील, अनेक चित्रपट तुम्ही जावेद अख्तर यांनी लिहिलेले पाहिले असतील. म्हणजे देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, हे गाणं जावेद अख्तर साहेबांनी लिहिलं. जावेद अख्तर साहेबांची मी एक मुलाखत ऐकत होतो आणि त्यांनी एक थॉट दिला. ते म्हटले, हिंसा हा शब्द जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस काय चित्र डोळ्यासमोर उभं राहतं? आपल्याला वारंवार सांगितलं जातं हिंसा थांबवली पाहिजे, हिंसा नको. त्यावेळेस प्राण्यांची कत्तल, प्राण्यांचा आक्रोश, त्यांचं विवळणं, त्यांचं रडणं, त्यांचं किंचाळणं, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपसुक मनातून भाव येतो की हिंसा नको. एकीकडे प्राण्यांचं किंचाळणं, विवळणं ऐकू येतं आणि म्हणून मनातून हुंका येतो की नको हिंसा. पण एखादा माणूस असा मस्त नदीच्या काठावरती बसलेला आहे, पायावर पाय टाकून हॅट वगैरे घातलेली आहे, हातात एक गळ आहे, त्या गळाला टोकाला असा शेंगदाणा किंवा एखादा खाद्यपदार्थ लावलेला आहे आणि तो असा शांततेत मासे पकडत बसलेला आहे. ते पाहिल्यानंतर काय भाव येतो मनात? अरे काय पीसफुल माणूस आहे, काय शांततेत बसलाय, मस्त गाणे ऐकतोय, गळ लावलेला आहे. आणि त्या गळाला जेव्हा तो मासा अडकतो, तो वरती येतो, पाण्याचा आणि त्याचा संबंध तुटतो, तो तडफडतो, तरी सुद्धा ती आपल्याला हिंसा वाटत नाही का? कारण त्या माशाला आवाज नाहीये साहेब. त्याला जर आवाज असता तर कदाचित त्याचं रडणं, विवळणं, तो हुंदका सुद्धा आपल्याला ऐकू आला असता. अगदी तसं झाडांना आवाज नाहीये, ते त्यांचं दुःख मांडू शकत नाही. दुर्दैव तिथे आहे. आपल्याला आवाज आहे, आपण बोलू शकतो, भांडू शकतो. झाडांना आवाज नाही, ते त्यांचं म्हणणं मांडू शकत नाहीत ठामपणे. आणि म्हणून ती झाडांची सळसळ, त्यांचं बोलणं, त्यांचं आपल्यासोबत एकरूप होणं, अरे तुकोबारायांना सांगावं लागलं, वृक्षवल्ली यमहा सोयरे वनचरे.
आमचे सगळे सोयरे जर कोण असतील ना, हे पानं, फुलं, झाडं, वेली, हे आमचे सगळे सोयरे आहेत. संतांमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे माहित आहे? आपल्याला त्यांचं सानिध्य समजत नाही, आपल्याला त्यांचं आपल्या दारात असणं समजत नाही, आपल्याला त्यांचं आपल्या सोबत असणं उमगत नाही. संतांना ते उमगलं. त्या पाना, फुला, पक्ष्यांमध्ये सुद्धा परमात्मा आहे याची जाणीव झाली, आणि म्हणून संतांनी निसर्गासोबत जुळून घेतलं. तुम्ही पुराणातल्या खाणाखुणा बघा. संतांनी ज्या खानाखुणा तुमच्या माझ्यासोबत ठेवल्या ना, त्या सुद्धा निसर्गाशी जुळून घेणाऱ्या आहेत. कृष्णानं उभी केलेली द्वारका डोळ्या देखत कृष्णाला बुडताना बघावी लागली. कृष्णानं उभी केलेली द्वारका आज अस्तित्वात नाहीये, पण यमुना म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येतं? कृष्ण. शरयू म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येतं? राम. इंद्रायणी म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येतं? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही, साधू संतांनी जे सांगितलं ते आमच्या वर्तनात असू शकतं हे दाखवून ज्यांनी दिलं ते तुकोबाराय डोळ्यासमोर येतात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे हे मागणं ज्यांनी भगवंतासमोर मांडलं ते ज्ञानोबाराय तुमच्या माझ्या समोर येतात. सुवर्ण पिंपळ म्हटलं तरी ज्ञानोबा समोर येतात, आणि सळसळणारं इंदुरीचं झाड म्हटलं तरी सुद्धा तुकोबाराय तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येतात. परवा आम्ही मोरे महाराज आम्ही गप्पा मारत होतो, आणि मी म्हटलं झाडांच्या किती सुंदर गोष्टी आहेत. गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या खाली आत्मबोध झाला. त्या झाडाची एक एक स्वतंत्र गोष्ट आहे. इथं आलेल्या माणसांना काय करायचं माहितीये का? आपल्याला आपल्या गोष्टी बदलायच्यात, आपल्याला आपल्या गप्पांचे विषय बदलायचेत. आपल्या गप्पांचे विषय काय? इकडं हा पूल झाला, इकडं अमुक झालं, तिकडं तमुक झालं. भौतिक प्रगतीवरती चर्चा आपण करतोच, आणि करावी, त्यात काही वेगळेपण नाही. पण आता काही दिवस आपण आपल्या गप्पांचे विषय बदलून बघू. काल टीव्हीला बातमी होती, चंद्रपूरमध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये 2 ते 3% वनीकरण हे कमी झालंय. एकट्या चंद्रपुरात. हे बघा, निसर्गामध्ये वनवा लागणार आहे, नैसर्गिक असेल किंवा मानव निर्मित असेल. झाडं जळतील, तुटतील, निसर्गामध्ये बदल घडतील. पण जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी जर आपण असू, कोण आहे जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी? कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? बुद्धिमान प्राणी माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तर माणूस हुशार आहे, त्यानं जाहीर करून टाकलंय जगात आपण सगळ्यात बुद्धिमान आहोत. आणि मग आता ही बुद्धिमत्ता जर सिद्ध करायची असेल तर निसर्गाच्या प्रती आपण सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे. पैसे कमवा, 4 रुपये आपल्या गाठीशी असले पाहिजे. आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला कोणी मोटिवेट करावं लागतं का? इथं गुंतवा, तिथं व्याजदर जास्त आहे, इथं अमुक आहे. आपण इकॉनॉमिकली सस्टेन होण्यासाठी ऑलरेडी सेल्फ मोटिवेटेड आहोत. पण निसर्ग ही एकमेव गोष्ट आहे ज्याच्यासाठी वारंवार कुणाला तरी मोटिवेट करावं लागेल. या अशा वृक्षदायी सारख्या संस्था येतील, त्यांनी सांगावं लागेल, बाबांनो एक तरी झाड लाव, वाढव, मी आहे ना, आम्ही तिथे झाडं पोहोचवतो, आम्ही हे करतो. पण कुठपर्यंत? याच एका गोष्टीसाठी आम्हाला मोटिवेट का करावं लागतं? बरं, हे आज नाही, शेकडो वर्षांपासून साधू संतांनी सांगितलंय, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी. अहो, ज्ञानोबारायांनी सांगितलं, नगरांची निर्मिती करा, जलाशयांची निर्मिती करा, महावन लावा. शेकडो वर्षापूर्वी जे सांगितलं ते अजूनही आम्हाला समजलेलं नाही. आणि म्हणून आज 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सेल्फ मोटिवेट होऊ की नाही, एखादं तरी झाड लावू. आणि नुसतं लावू नये, आता आहे ना साहेब, वृक्षरोपण या शब्दाच्या थोडंसं पुढे गेलं पाहिजे आणि वृक्ष संवर्धन याच्यावर काम केलं पाहिजे. वृक्षरोपण आम्हाला नवीन नाहीये, आम्ही जसं कळतंय तसं बघतोय वृक्षारोपण. आणि आतापर्यंत तर एवढी झाडं लावली असतील ना कागदावर, आता महाराष्ट्रात पृष्ठभाग सुद्धा शिल्लक नसेल, एवढी झाडं ऑलरेडी लावून झालीत. पण वृक्षरोपण याच्या पलीकडे जाऊन वृक्ष संवर्धन याच्यावरती आम्ही काम करणार आहोत की नाही? वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय, झाड फक्त नवीन असते. अरे, आम्ही कुणाला फसवतोय? वाढदिवसाला सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या. फिट्टम फाट. आम्ही कुणाला फसवायला निघालेलो आहोत? आम्ही निसर्गाला फसवायचा जर विचार केला ना साहेब, मग निसर्गानं माणसाला अशा ठिकाणी आणून सोडलं, निसर्गानं माणसाला सांगून टाकलं, मास्क लाव, आता तुझं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा उरलेली नाही.
इथपर्यंत निसर्गानं माणसाला आणून ठेवलंय. अरे निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का? शिवाजी महाराजांना शहाजी राजांच्या नावानं खेड शिवापूरमध्ये एक आमराई उभी करायची होती. राजांनी तर असा आदेश दिला असता, अरे तिथे खेड शिवापूरमध्ये एखादा प्लॉट बघा, कंपाऊंड टाका, लगेच वृक्षारोपण, पेपरला फोटो द्या आणि सगळीकडे फ्लेक्स लावा, शहाजी राजांच्या नावाने आमराई. शहाजी राजांच्या नावानं आमराई करायची खेड शिवापूरमध्ये. शिवाजी राजांनी 3 वर्ष अगोदर प्रयत्न केलेत. तिथल्या पाटलाला सांगितलंय जागा व्यवस्थित आहे का, जमीन व्यवस्थित आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची वगैरे व्यवस्था केली आणि मग आमराई उभी केली. जुनी माणसं साहेब, मी पार 16व्या शतकात जात नाही, तुमच्या माझ्या आज्या पंजाकडे बघा, गावागावामध्ये ज्या आमराई उभ्या राहिल्या त्या पूर्वजांच्या नावानं उभ्या राहिल्या. हे आमच्या आज्याच्या नावानं, हे आमच्या पंजाच्या नावानं, आजी आजोबाच्या नावानं लोक आमराई करत होती. आता आम्ही झाडं लावतो पण ती केवळ आणि केवळ कुणाला तरी दाखवण्यासाठी. निसर्गामध्ये माणसानं हस्तक्षेप जर वेळीच थांबवला नाही तर येणारा काळ आपण असा कोणताच 31 डिसेंबर असा उघड्यावरती साजरा करू शकणार नाही. आज दिल्लीची अवस्था काय? दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असतील तरी रोज बाहेर काढायच्या नाही, ऑड डे गाड्या बाहेर काढायच्या. 1 तारखेला काढली ना, 3 तारखेला, 2ला नाही, तुझी असली तरी घरी ठेव. पाकिस्तानमध्ये आता हवेचं प्रदूषण बंद करावं लागलं 3 दिवस. पाकिस्तान कशाला? काल आता मॅडमनं मुंबईचा 2 दिवस झाले बातम्या चालल्यात, काय अवस्था आहे मुंबईच्या हवेची. आणि तीच परिस्थिती उद्या पुण्यात, देहू, आळंदी आणि खेड्यापाड्यात जायला वेळ लागणार नाही. आज जशी आपण पाण्याची बाटली घेऊन येतो ना आपल्या कार्यक्रमाला, तसं एक दिवस असा येईल आपल्याला बाहेर पडायचं म्हटलं आपला ऑक्सिजनचा सिलेंडर खांद्यावर टाकून निघावं लागेल. नाही ते जरा मुंबईला जायचंय, आपला सिलेंडर घ्या, जरा दिल्लीला जायचंय, आपली बघा जरा हवेची व्यवस्था आपली करा. मग कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारतोय आम्ही? संत परंपरा जो कालावधी आहे तिथे पर्यावरणाच्या महत्वाच्या समस्या नव्हत्या, पण संतांना दृष्टी होती पुढच्या शेकडो वर्षांची, पुढच्या कितीतरी शतकांची भाषा संत बोलले. तुकोबारायांच्या काळात वृक्षारोपण करा अशी सांगायची गरज नव्हती. त्यावेळेसच्या समस्या कोणत्या होत्या? रोगराई पसरत होती, अचानक दुष्काळ पडत होता, पण तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्यांना याविषयी बोलावं लागेल. कितीतरी शतकांची भाषा संत बोलले. अहो भगवान श्रीकृष्णानं इंद्राची पूजा काय करता, गोवर्धनाची पूजा करा असं सांगितलं. मला तर भगवान श्रीकृष्णाचं फार कौतुक वाटतं आणि विशेष वाटतं. हजारो वर्षापूर्वींचा काळ, पण तिथे ते सांगतात अरे इंद्र पाऊस पाडतो, तुम्ही इंद्राची पूजा करता, बरं ठीक आहे इंद्राची काय पूजा करायची ते करा, हा गोवर्धन तुम्हाला पाऊस देतोय, या गोवर्धनाची पूजा करा. कालिया मर्दन नावाचा एक चॅप्टर आहे, आपण नेहमी भागवतामध्ये ऐकतो. ते यमुनेमध्ये कालिया नावाचा मोठा साप, कालिया हा एक निमित्त आहे. आता पण अनेक कालिया आहेत, नदी नालीत घाण सोडणारे अनेक कंपन्या आहेत की आपलं पाणी थेट नदीमध्ये, कोणताच विचार नाही. अहो मी बघतो इकडं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये MIDC मध्ये दोघं नवरा बायको कामाला जातात, पूजेचं निर्माल्य बिमाल्य प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून गाठणी बिटणी मारून इंद्रायणीत फेकतात. आमच्या घराच्या समोर एक पालिकेची मोठी कचरा कुंडी आहे, सगळा वेळेवर खेळ आहे, पटकन ऑफिसला पोहोचायचं असतं, थांबून सुद्धा कचरा कुंडीत पिशवी फेकत नाही. बायकांना असा नेम आहे, नेम धरून मला असं वाटतं त्यांनी ITत असण्यापेक्षा ऑलिम्पिकला जायला हवं, असला नेम आहे. आम्ही कुठे घेऊन चाललोय? हजारो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही गोवर्धनाची पूजा करा. अरे आपण त्या गवळणी बिवळीनी गात राहिलो, नाचत राहिलो, त्यानं मटकं फोडलं, लोणी चोरलं. काय भगवान श्रीकृष्णाला लोणी बिणी चोरायची गरज होती? सांगायचं होतं की हे सगळं आहे ना, हे गोधन जपा, हे दूध दही फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाहीये, हे तुमच्या लेकरा बाळांना द्या. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला जर कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. सगळ्या देवदेवतांचं, सगळ्या साधू संतांचं काम हे निसर्गासोबत जुळून घेणार आहे. तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले, भामचंद्र डोंगरावरती गेले, त्या एकांतामध्ये येणे सुखे रुचे एकांताचा आवाज. आमच्याशी गुणदोष चिकटणार नाहीत, आम्ही एकांतात आहोत आणि हा एकांत हवाहवासा वाटतो. तुम्ही बघा तानसेन एक महान गायक होते. एकांताचा विषय निघाला म्हणून सांगतो. तानसेन जेव्हा मीरेला भेटायला गेले ना, कुणीतरी तानसेनांना सांगितलं होतं मीरा फार छान नाचते. भेटायला गेले मीरेला, मीरेचं नाचणं बघितलं आणि म्हटले काय नाचतेस तू? धड हे कुचीपुडीमध्ये नाही आणि धड हे कोणत्या शास्त्राच्या कोणत्या प्रकारामध्ये बसत नाही.
तुझं नाचणं शास्त्राला धरून नाही, आणि निघून गेले. आणि जाता जाता लिहिलं, अरे मी काय गातो, कधीतरी माझं गाणं ऐकायला ये. आणि दरवाजावरती लिहिलं, तान सेन की एक तान पर हर तान बेतान है. दुसऱ्या दिवशी भेटायला गेले, मीरेनं खाली दुसरं एक वाक्य लिहून ठेवलं होतं, तान सेन की एक तान पर हर तान बेतान है, मगर हर चिडिया अपनी अपनी तान में मस्तान है. चिमण्या पण गातात, त्यांना तुमचा स्वर कळत नाही, तुम्ही कोणत्या स्वरात गाताय, कोणत्या सुरात गाताय, पण त्या त्यांच्या मस्तीत आहेत, त्या त्यांच्या धुंदीत आहे. ही मस्ती, ही धुंदी कुठे येते माहिती आहे? ही निसर्गाच्या सानिध्यात येते. आणि जेव्हा अकबरानं तानसेनला विचारलं ना की तू जर इतका सुंदर गातोय तर तुझे गुरु कसे गात असतील, एकदा तुमच्या गुरूंना दरबारात बोलवा. तेव्हा ते म्हटले, गुरु दरबारात नाही गाणार, किंवा ठराविक वेळ ठरून ते गात नाहीत. मग ते गातात कधी? तानसेननं सांगितलं, सूर्याची कोवळी किरण जेव्हा पृथ्वी पांघरून घेते आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो, नदी जेव्हा खळखळून वाहत असते, त्या स्वरांबरोबर, त्या सुरांबरोबर माझे गुरु गातात. तुम्ही जर समोर जाऊन बसलात तर ते गातील की नाही मला माहित नाही, पण ऐकायचं असेल तर गपचूप जावं लागेल. तानसेन आणि अकबर दोघही कोणतीही कल्पना न देता त्या कुटियाच्या शेजारी जाऊन बसले. आणि जेव्हा गुरूंनी अशी तान छेडली आणि सांगितलं की हे जे गाणं आहे, हे असं गाणं मी माझ्या आयुष्यात कधी ऐकलं नाही, तेव्हा तानसेनचं उत्तर इतकं गोड होतं. तानसेन म्हणतात, महाराज मी गातो ते तुम्हाला खुश करण्यासाठी गातो, आणि माझे गुरु जे गातात ते निसर्गतः आहे, ते निसर्गाशी जुळून गातात, त्यामुळं माझ्या गाण्याची आणि त्यांच्या गाण्याची तुलना होऊ शकत नाही. अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांना समजलं आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. अशा अनेक महात्मे आहेत की ज्यांनी निसर्गासोबत जुळून घेतलं. मला वाटतं सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला निसर्गासोबत जुळून घेता येईल का? आणि महाराज, माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. त्याला निसर्गावर मात करायची, रुबाब गाजवायचा आहे निसर्गावरती, ओरबडून घ्यायचंय निसर्गाकडनं. माणूस एकमेव प्राणी आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. तुम्ही मला एक तरी कावळा असा दाखवा बरं, जो ओव्हरवेट झालाय, वजन वाढलंय, उद्यापासून डाएट, 10 गिरट्या घालायच्या, भाताला शिवायचं पण नाही, 2च दहावे करायचे. माणसं दाखवू किती? एकदम टेन्शन मध्ये, वजन वाढलं तरी टेन्शन मध्ये, कमी झालं तरी टेन्शन मध्ये. केवळ आणि केवळ आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आणि आम्ही जर निसर्गासोबत जुळून घेतलं नाही तर आपल्याकडे कोट्यावधी रुपये असतील, पण येणाऱ्या काळात आपल्याकडे आरोग्य मात्र नसेल. म्हणून निसर्गाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल का? कबीरांचा एक दोहा आहे, त्या दोह्याचा अर्थ सांगतो. कबीरांनी त्या दोह्यामध्ये उल्लेख केलाय की वनवा लागला आणि तो जो पक्षी आहे, तो पक्षी म्हणतो, बाकीचे पक्षी येतात आणि सांगतात चल आता निघायचंय, वनवा लागलाय, जंगल जळायला लागलंय, तो म्हणतो मी झाड सोडणार नाही. अरे या झाडावरच मी खेळलो, इथेच लहानाचा मोठा झालो, इथलीच फळं खाल्ली आणि हीच पानं मी घाण केली, आता मात्र मी हे झाड सोडू शकत नाही. अरे पक्ष्यांना सुद्धा वाटतं की आपण ज्या निसर्गाचे घटक आहोत त्या निसर्गाविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. पण माणूसच इतका कृतज्ञ कसा की ज्याला स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याच्या समोर निसर्ग, झाडं, वेली, पानं, फळं, फुलं, पक्षी, इतर प्राणी यांचं काही घेणं देणं वाटू नये. आपण जर जगातले सगळ्यात हुशार प्राणी असू तर ती हुशारी सिद्ध करण्याची ही ती वेळ आहे. आणि ही वेळ निसर्गाच्या फायद्यासाठी नव्हे, आपल्याला येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आपल्याला आपली हुशारी सिद्ध करावं लागेल. नाहीतर एक दिवस असा येईल, कोट्यावधी रुपये असतील पण रात्रीची झोप नसेल, अब्जावधी रुपये असतील पण आरोग्य मात्र शिल्लक नसेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडावेत म्हणून 4, डोळे उघडल्यावर 2, नाश्त्याच्या आधी 2-4, दुपारी परत 10-12, संध्याकाळी 4-5 आणि रात्री उरलेल्या 2-4. आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. मार्केटमध्ये चिप येतील छोट्या छोट्या, त्या चिप मध्ये 50 गोळ्या टाकायच्या. 5वीला जशी सटवाई पुजता ना, त्या सटवाईच्या सोबत ही चिप पण पुजायची आणि ती चिप मनगटात टाकून द्यायची पोराच्या आणि तिथे एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या, आणि कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. बरं त्या चिप लय महाग नसतील, महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत,
APL कुटुंबांना सवलतीच्या दरात, लाडक्या बहिणींना 3 महिन्यातून एकदा हप्ता आला का नाही या महिन्यात. आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. आम्हाला इकडे घेऊन जायचंय का? आम्हाला जर या पद्धतीने आम्हाला आमच्या आयुष्याकडे घेऊन जायचं असेल तर मग आपल्याला हवं तसं जगा. पण आज खरं तर मी तुम्हाला एक विनंती करायला आलोय, शक्य तितका निसर्गातला हस्तक्षेप जर आपण थांबवला ना तरी सुद्धा वृक्षारोपण वगैरे प्रयत्न सुद्धा करायची गरज नाही. या पृथ्वीवरती जेवढी झाडं आहेत ना त्याच्या 0.0% मध्ये सुद्धा झाडं ही माणसानं लावलेली नाहीयेत. अहो, झाडं आपोआप उगवतात हो. आपण फार कमी झाडं लावली आहेत. आपण असलेली तोडली जरी नाही ना, नदी स्वच्छ करण्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाहीये, घाण जरी करायची नाही एवढं ठरवलं ना. अहो, कोविड मध्ये जेव्हा माणसं बाहेर आली कोविड नंतर आणि नद्या बिद्या बघितल्या, विश्वास बसे ना, त्याच नद्या ज्या 2 वर्षापूर्वी होत्या, ही तीच हवा आहे जी 2 वर्षापूर्वी होती. हा तोच परिसर आहे. म्हणजे आम्ही निसर्गावर उपकार करूच नका, ते करायची गरज नाहीये. फक्त निसर्गाविषयी कृतज्ञता मनात बाळगून निसर्गावरती अन्याय अत्याचार करू नका. साधू संतांना जो निसर्गाचा आवाज ऐकू आला ना, त्यांचे आक्रोश ऐकू आले ना, ते आपल्याला थोडे बहुत जरी आक्रोश ऐकू आले ना तरी सुद्धा वेगळे प्रयत्न करायची गरज भासणार नाही. निसर्गामध्ये ज्या ज्या वेळेस माणसानं हस्तक्षेप केलाय त्या वेळेस निसर्गानं माणसाला माणसाची पात्रता दाखवून दिलेली आहे. अहो, इकडं हिमालयाच्या आजूबाजूला जिथे जिथं बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे तिथे नैसर्गिकरित्या उगवलेली मोठमोठी झाडं होती. माणसानं ती झाडं तोडली आणि फर्निचरसाठी लागणारी हलकी वजनाची झाडांची लागवड तिथे केली. आणि मग बर्फ घसरणं, बर्फाच्या लाटा येणं, किती किती प्रसंग. डोंगरावरची झाडं बिडं तोडून टाकली, डोंगरच्या डोंगर वाहून गेले, वस्त्याच्या त्याच्या खाली बुडून गेल्या. किती उदाहरणं सांगू. पोर्तुगीज जेव्हा आले, एक पठार होतं आणि त्या पठारावरती डोडो नावाचा एक पक्षी आढळायचा. या पक्ष्यांची सगळी घरटी ही खाली असायची, वरती झाडावर वगैरे नव्हती. आणि जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा तिथं ससे, कुत्री, डुकरं घेऊन आली आणि त्यांनी ती घरटी पक्षी खायला सुरुवात केली. आणि डोडो या पक्षाची प्रजात सुद्धा शिल्लक नाही. अशा कितीतरी प्रजाती आहेत, मानवी हस्तक्षेपानं त्या नाहीशा झाल्या. एका पठारावरती हरणांची संख्या होती, लांडग्यांची संख्या होती. ब्रिटिश जेव्हा इथे आले तेव्हा ब्रिटिशांना वाटलं लांडगे हरणांना खातायत काय, आपण लांडग्यांनाच मारून टाकू. ब्रिटिशांनी प्रयत्नपूर्वक लांडगे मारून टाकले. हरणं एवढी वाढली, उपासमारीनं नंतर हरणं मेली. निसर्गामध्ये मानवानं स्वतःहून काही वेगळे हस्तक्षेप करायची गरज नाही. इतकी सुसूत्रता आहे निसर्गामध्ये. अरे, मधमाशीला सांगावं लागतं का ह्या फुलावरून त्या फुलावर जा, त्या फुलावरून त्या फुलावर जा. परागकणांचं ट्रान्सफर या फुलावरून त्या फुलावरती. निसर्गामध्ये मानवानं काही हस्तक्षेप केले नाही तरी सुद्धा सगळं सुरळीत चालेल. हा, वेगवेगळे ज्या रोगराई येतील, वेगवेगळी जी संकट येतील, त्यातून निखारून निघावं, त्यातून संरक्षण मिळावं, याच्यासाठी माणसानं जरूर कंबर कसावी, याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. माणसाचं जगणं सोपं होईल, सुलभ होईल, याच्यासाठी स्वतःला झोकून द्यावं. पण निसर्गाला ओरबडून आपल्याला सुखी होता येणार नाही, हे मात्र आपण माणूस म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. मी किती उदाहरणं सांगू की ज्या ठिकाणी माणसानं वेगळे प्रयत्न केले आणि निसर्गानं माणसाला माणसाची जागा दाखवून दिली. नेपोलियन 3 लाख सैन्य घेऊन युरोपवरती चालून गेला होता. सगळा युरोप जिंकला. त्याला युरोप जिंकता आला पैशांच्या जोरावर, शस्त्रांच्या जोरावर, सामग्रीच्या जोरावर. तिथं त्यानं स्वतःची सत्ताही प्रस्थापित केली. पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली आणि नेपोलियनचं सैन्य पटापट मरायला लागलं. शस्त्राच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आला, पण पिवळ्या तापाच्या साथीसमोर शस्त्र मात्र चालली नाहीत. मोजकं उरलेलं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता. पटापट जनावरं मरायला लागली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लावायला गेले आणि एकंदरीतच सगळी अर्थव्यवस्था कोलमडून गेली. चीनमध्ये मिंग राजवट होती. त्या मिंग राजवटीमध्ये तिथे प्लेगची साथ आली. त्या प्लेगच्या साथीमध्ये सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. निसर्गानं माणसाला वारंवार सांगितलं, बाबांनो, तुम्ही निसर्गासोबत जुळून घ्या. आणि म्हणून आज आपण सगळेजण प्रयत्न करूयात आणि निसर्गासोबत जुळून घेण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय असतील तुमच्या समोर. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मोठमोठी भाषणं होतात. कॉलेजमध्ये पर्यावरणाचा आता सब्जेक्ट आलाय.
एन्व्हायरमेंटचे प्रोजेक्ट पोरं सादर करतात आणि दुर्दैवानं एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट सादर करताना सुद्धा बहुतांशी पोरांच्या फाईल प्लॅस्टिकच्या असतात. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये गाजलेली भाषणं, त्याच्यावरती झालेल्या चर्चा. अरे स्वीडनमध्ये एक मुलगी, नो फ्रायडे स्कूल, तुम्ही ह्या गप्पा मारणं बंद करा, भाषणं ठोकणं बंद करा, निसर्गावरती थेट काम करायला सुरुवात करा. तिनं सांगितलं शुक्रवारी आम्ही शाळेत जाणार नाही आणि संसदेसमोर त्या देशामध्ये तिनं आंदोलन करायला सुरू केलं. लोक जागृत आहेत, त्यांना कळतंय की आपण आता थेट इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. आणि मला तुमचं कौतुक काय माहितीये, या तुमच्या वृक्षदायी संस्थेचं हे थेट काम आहे. आम्ही येऊ, झाड लावू, वाढवू, टिकू, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊ, जमेल तेवढं काम करू. ह्या थेट इम्प्लिमेंटेशन वरती आपल्याला येण्याची गरज आहे. म्हणजे इथून जाताना काय संदेश घेऊन जायचा ते मला काय माहित नाही, कोण काय बोललं, कुणी काय भाषण केलं, जगात काय झालं, संतांनी काय. माझं थेट काम असेल पुढच्या वर्षी एक तरी झाड लावील आणि ते वाढवील. लावणं नाही, त्याच्या बरोबरीने वाढवणं, स्वतःच्या लेकराचं जसं संगोपन करतो ना तसं संगोपन करणं. अरे इतिहास आहे या देशाला. राजस्थानमध्ये राजवाडा बांधायचा होता आणि राजानं सांगितलं अमुक अमुक जंगलातली ती अमुक अमुक झाड आहेत ना तेवढी तोडून आणा. विष्णोई समाज, पुरुष नव्हते गावात, फक्त महिला होत्या आणि त्या सैन्याला कडकडून विरोध केला आणि सांगितलं की ही झाडं बिडं तोडायची नाहीत, आम्ही देव मानतो. कोकणात सुद्धा कितीतरी ठिकाणी देवराई होत्या. पिंपळाच्या झाडाखाली देव असायचा आणि देवाची झाडं म्हणून जंगल जोपासत होती. माणसं शिकलेली नव्हती हो, पण शिक्षित होती, सुशिक्षित होती, सुसंस्कृत होती, सृजनशील होती. आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडला आणि शिक्षित झालो, पण आपल्याला सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील होण्यासाठी फार मोठा वाव आहे. कोणत्या विद्यापीठात त्यांनी एन्व्हायरमेंटचा कोर्स केला होता, पण त्या बायकांनी सांगितलं की ही झाडं म्हणजे आमचा देव आहे आणि तुम्हाला तोडता येणार नाही. सैन्यानं सांगितलं आमच्या आड येऊ नका, राजाचा आदेश आहे, राजमहालासाठी ही झाडं आणि हेच लाकूड लागणार आहे. सगळ्या स्त्रियांनी त्या झाडांना मिठ्या मारल्या आणि निर्दयी सैन्यानं झाडं महिलांसहित कापली. आणि त्यानंतर चिपको मुवमेंट त्या नावानं पुढे आली. सुंदरलाल बहुगुणा यांनी जी मुवमेंट राबवली, सुंदरलाल बहुगुणा जिथं जाईल तिथे झाडांवरच बोलायचे. आणि एक दिवशी एका माणसानं विचारलं तुम्ही कायम का झाडांवरच बोलता, झाड सोडून तुम्हाला दुसरा विषय नाही बोलायला, तुम्ही झाडांवरच का बोलता. त्यांनी दिले उत्तर इतकं गोड होतं, ते म्हणजे झाडांना बोलता येत नाही म्हणून झाडांवर बोलावं लागतं. आमचे बाबा फार छान सांगायचे, ते म्हणायचे बोलायचंय ना तर कृष्णाशी बोला. म्हणजे एक तर बोलावं कृष्णाशी एकांतात असताना आणि समाजात असताना बोलावं कृष्णावर. म्हणजे अशी माणसं होती हो ताकदीची. त्याला झाडांना बोलता येत नाही म्हणून मी झाडांवरती बोलतो. किती लोकांनी या गोष्टीनं काम सुरू केलं. मला वाटतं आपल्या दारामध्ये बघा, पूर्वजांनी किती छोट्या छोट्या गोष्टी सांगून ठेवल्या. आपल्या दारामध्ये तुळस असली पाहिजे, ती तुळस आपल्याला ऑक्सिजन देते. तुम्ही मी जे जगतोय ना साहेब, यातला कोणताही एक घटक घ्या, हा सर्वस्वी झाडांवर अवलंबून आहे. 7वीला धडा होता, दगडी कोळशाची निर्मिती कशी होती. जे झाडं गाडले गेले त्याच्यावरती मातीचा प्रेशर आला, प्रश्न यायचा पुस्तकात दगडी कोळशांची निर्मिती कशी होते. आणि मग हे सगळ्या वनस्पती जेव्हा गाडल्या गेल्या जमिनीमध्ये, मातीचा ठराविक प्रेशर क्रिएट झाला आणि त्यातून मग दगडी कोळशाची निर्मिती झाली. तुम्ही मी जी ऊर्जा वापरतो, जी इंधनं वापरतो, त्याच्या मुळाशी झाडं आहेत. तुम्ही मी कपडे घालतो त्याच्या मुळाशी झाडं आहेत. तुम्ही मी जे अन्न खातो ते झाडांपासून आहे. जो पाऊस पडतो तो झाडांपासून आहे. जे पाणी पितो ते झाडांपासून आहे. जो ऑक्सिजन घेतो, जो प्राणवायू मिळतो तो झाडांपासून आहे. झाड नाही तर एक वेळ माणूस नसला पृथ्वीवर तरी पृथ्वी टिकल, पण झाड जर या पृथ्वीवरती नाही राहिलं. मधमाशांवरती काम करणारे आमचे डॉक्टर आहेत, ते नेहमी सांगतात ज्या दिवशी मधमाशी संपली त्या दिवशी माणूस पृथ्वीवरतून संपला. कारण मधमाशीचं काम जर काय आहे तर हे परागकण ट्रान्सफर करणं, झाडांची निर्मिती करणं, पाना फुलांची निर्मिती करणं. साधू संतांनी सुद्धा तेच सांगितलं. मी म्हणेल एक वेळ दगडातला देव आहे ना, त्याचा एक दिवस तुम्ही दर्शन देणं बंद करा, पण माझ्या दारातल्या झाडाला पाणी घालतो का, त्याची निगा राखतो का, याच्यावरती मात्र लक्ष दिलं पाहिजे. सावता महाराज आरणला हो, आणि तिथं शेतात जर बारं मोडलं ना, त्या पाण्याला म्हणायचे असाच वाहत वाहत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता आरणला मोडलेलं बारं महाराज पाणी काय पंढरपुरात जात होतं का, पण त्या पाना फुलात वेलीत त्यातच माझा भगवंत आहे याची जाणीव मात्र सावतोबांना होती. आणि सावतोबा महाराज सांगायचे आपल्या लेकीला, या शेताचा मालक आहे ना पंढरपुरात राहतो ताई.
हे आपलं मालकीचं नाही आणि या मालकाला आपण यातलं काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग जेव्हा दिंडी निघाली पंढरपूरला, तेव्हा सावतोबांची मुलगी पुढे आली आणि तिनं सांगितलं, हे शेतातली फळं